आज आपण 2 मिनिटं शिकलो. हे घटकाचं नाव काय? रांगेतील स्थान. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यामध्ये प्रश्न येतात, तर ते कशा प्रकारचे येतात ते मी प्रकारात एक एक शिकवणार आहे. तर पहिला प्रकार बघा, एकूण रांगेमध्ये व्यक्ती दिले असतात, त्यांची संख्या दिलेली असते. तर ती संख्या दिली असताना मधल्या व्यक्तीचा क्रमांक शोधायचा असतो आपल्याला. तर तो शोधत असताना कसा शोधायचे? एक सरावासाठी आपण एक नमुना प्रश्न घेतला. एका रांगेमध्ये 9 मुले आहेत किंवा 9 मुले असून सुयश मध्यभागी उभा आहे, तर त्याचा क्रमांक लिखवा. आपण 2 पद्धतीने हे गणित सोडवायचे. अगदी जी मुलं नवीन असतील त्यांनी कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचे ते सांगतोय. रांगेमध्ये 9 मुले आहेत, तर आपण काय करायचे? अशा छोट्या 9 रेषा काढायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एवढ्या काढणं आपल्याला शक्य आहे. अगदीच 90 मुले म्हटल्यानंतर आपल्याला काढणं शक्य नाही, पण 9 मुलं आपण आहेत म्हणजे 9 रेषा काढू शकतो. 9 रेषा काढल्या आणि सांगितले आपल्याला सुयश मध्यभागी आहे. आता मध्यभागी मुलगा कोणता? आपण जर हा मध्यभागी आहे की हा मध्यभागी आहे आपल्याला सांगता येणार नाही. असं प्रत्यक्षाने आपले गावतील डोळे फिरतील एवढ्या रेषा दिसल्यानंतर. तर हे शोधण्यासाठी काय करायचं? जोड्या लावायच्या. या जोडीला ही जोडी गेली बाहेरची, या जोडीला ही जोडी गेली. अशा रेषा कट करायच्या. ह्या रेषेला ही रेषा कट करायची, या रेषेला ही रेषा कट करायची. एक पलीकडून एक अलीकडून. आता एक रेषा मधली शिल्लक राहिली, त्याला जोडीच नाही. म्हणजे याचा अर्थ ही रेषा मध्यभागी आहे, म्हणजे हा व्यक्ती मध्यभागी आहे आणि तो व्यक्ती सुयश. आता त्याचा क्रमांक किती आहे? तर पुढून किंवा पाठीमागून दोन्हीकडून सारखाच असणार आहे, कारण मध्यभागी आहे. आपण एका बाजूने मोजायला सुरुवात करू. 1 2 3 4 5. तर हा सुयश 5वा आहे. बरोबर? या पद्धतीने तुमचं उत्तर आलेलं असेल. आता दुसरी पद्धत सांगतो. जर इथं विद्यार्थी रांगेमध्ये मुलं किंवा व्यक्ती जर जास्त असतील तर कशा पद्धतीने सोडवायचं? तर बघा, आपल्याला मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढायचा. मधल्या व्यक्तीचा क्रमांक शोधायचे. व्यक्तीचा क्रमांक शोधायचे. क्रमांक तर आपण कसा शोधायचा? तर रांगेतील एकूण मुले हे किती पाहायचं? एकूण मुले, त्याच्यामध्ये अजून एक मिळवायचा आणि मिळवल्यानंतर त्याचं काय करायचं? 2 ने भागायचं. मग बघा, आता एकूण मुले किती रांगेत आपल्याला सांगितलं? 9 मुले आहेत. 9 इथं लिहितात. अधिक त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. आता कसं करू शकतो आपण? 9 आणि 1 किती झालं? 10 आणि भागिले 2. 2 ने जर 10 ला भागलं तर उत्तर येईल 2 पंचे 10. म्हणजे मधल्या व्यक्तीचा क्रमांक 5वा असेल. तर या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. सर्वांना समजलं? ठीक आहे. प्रकार म्हणजे दुसरा घेण्या अगोदर एक प्रश्न अजून त्याच्यावरचा. एका रांगेमध्ये 13 मुले आपण सांगितलेल्या पद्धतीने रेषा मारू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 रेषा मारणे आपल्याला पॉसिबल आहे. मग 13 रेषा मारल्या, मधला क्रमांक शोधायचे. मगाच्या पद्धतीने काय करणार आहे? आपण जोड्या लावायच्या. पुढून 1 मागून 1, 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 पुढून 1 मागून 1. एक रेषा मधली राहिली त्याला जोडीला रेषा नाही, म्हणून हा व्यक्ती मधला असेल. हा व्यक्ती मध्ये असेल. त्याचा क्रमांक आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7. त्याचा क्रमांक किती असेल? 7वा. तर राजू मध्यभागी आहे, तर त्याचा क्रमांक आहे 7वा. आता मी सूत्राने सांगितलं, त्या सूत्राने आपण सोडूया. मधल्या व्यक्तीचा क्रमांक शोधायचे. सूत्र काय होतं? मधल्या व्यक्तीचा क्रमांक बरोबर एकूण व्यक्ती अधिक 1 भागिले 2. आपण बेरीज करू. 13 ने 14 भागिले 2
हे 714 प्लस 7वा क्रमांक असेल त्याचा दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. याने जर वेळ वाचेल, मोठी गणित येणं सोडवता येईल. ठीक आहे, समजले? तर आपण प्रकार 2 घेण्याबरोबर मोठं गणित देतो तुम्हाला, हे सूत्राने सोडवावं लागेल असं देतो गणित. तर या पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना त्यांनी काय केले, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, रेषा मारणं इतकंस लहान मुलांना जमत नाही, कारण रेषा मारताना जर चूक झाली तर आपलं गणित चुकू शकतं. आता जशी विद्यार्थ्यांची संख्या रांगेमध्ये जास्त येईल तसं आपण काय करायचं, सूत्राचा वापर करून सोडवायचे. एका रांगेमध्ये 23 विद्यार्थी उभे असून सुरेश मध्यभागी उभा आहे, तर त्याचा क्रमांक कितवा? मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं मधल्या व्यक्तीचा क्रमांक बरोबर एकूण मुले अधिक 1 आणि भागिले 2. या पद्धतीनं रांगेमध्ये एकूण मुले आहेत 23 अधिक 1 भागिले 2. सूत्रामध्ये किमती टाकल्या, 23 आणि 1 24. 24 भागिले 2 उत्तर येईल आपलं त्या रांगेमध्ये किती? 2 24, 12 2 24, म्हणजे या सुरेशचा 12वा क्रमांक असेल. कितव्या रांगेमध्ये? 12वा. याच्यावरचे तुम्ही साधारण 10 प्रश्न सोडवले यासारखे तर तुमच्या हे चांगलं लक्षात येईल. त्यासाठी नमुना प्रश्नासाठी किमान 5 ते 10 उदाहरणं सोडवली की ते आपल्याला चांगलं लक्षात राहतं, तो प्रकार चांगला लक्षात राहतो. प्रश्न प्रकार दुसरा, मधल्या व्यक्तीचा क्रमांक दिला असता एकूण व्यक्ती शोधणे. कसे शोधायच्या? त्यासाठी एक नमुना प्रश्न. पहिला प्रश्न, एका रांगेमध्ये मध्यभागी माहेश्वरी उभी असून ते 5व्या क्रमांकाला उभी आहे. तर या रांगेमध्ये एकूण मुले किंवा मुली येते. खाल्यावरती प्रश्न लिहिलेला दिसतोय. एका रांगेमध्ये मध्यभागी माहेश्वरी उभी असून ती 5व्या क्रमांकाला उभी आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण मुली किती आहेत? प्रश्न सोडवत असताना सांगतो काय की 2 पद्धतीनं, अगदी नवीन मुलं असतात त्यांच्यासाठी एक पद्धत आणि नंतर सूत्राच्या पद्धतीने एक दुसरी पद्धत आहे. 2 पद्धतीने सांगितलं सोडवणारे. रांगेमध्ये 5वी माहेश्वरी आहे म्हटल्यानंतर 1 2 3 4 आणि 5 या 5 क्रमांकाची ही माहेश्वरी उभी आहे. बरं, 5 क्रमांकाची. तिच्या पुढे किती मुलं आहेत? 1 2 3 4. बघा आता ती मध्यभागी उभी आहे का? आता ती मध्यभागी दिसते का? या रेषांमध्ये नाही दिसत. मध्यभागी दिसण्यासाठी तिच्या पुढे जितकी मुलं आहेत तेवढीच मुलं तिच्या पाठीमागे असली पाहिजेत. मग तिच्या पुढे किती मुलं आहेत? 4. म्हणून तिच्या पाठीमागे पण आपण 4 मुलं काढायचे, रेषा काढायचे 1 2 3 4. आणि मग आपल्याला आता माहेश्वरी मध्यभागी दिसते. मग आता आपल्याला विचारलंय प्रश्न आहे की या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत? आता आपल्याला सगळी संख्या मोजायची, संख्या सर्व रेषा मोजायच्या. तर बघा हे 5 नंतर हे 6 7 8 आणि 9
9 रेषा आहेत म्हणजे 9 मुलं आहेत. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. नवीन मुलं आणि जे अभ्यासामध्ये आहेत ज्यांना माहिती आहे त्यांनी काय करायचं, एक सूत्र लक्षात ठेवा. काय करावं लागेल आपल्याला, एकूण मुलं जर शोधायची असतील रांगेमध्ये तर एकूण व्यक्ती बरोबर मधल्या व्यक्तीचा क्रमांक, मधल्या व्यक्तीचा क्रमांक लिहितो म्हणजे क्रमांक गुणिले 2 कंसामध्ये वजा 1 एवढं सूत्र वापरायचे. आपल्याला मधल्या व्यक्तीचा क्रमांक किती आहे, 5वा गुणिले 2 करायचे आणि नंतर वजा 1 करायचे. 5 गुणे 10 आणि 10तून 1 घालवायचे, 10तून 1 गेला 9. तर त्या रांगेमध्ये एकूण 9 मुली असते. आपण प्रश्न दुसरा सोडवतोय. एका रांगेमध्ये व्यक्ती 8व्या क्रमांकाला मध्यभागी उभी आहे तर त्या रांगेमध्ये एकूण मुले किती. तर कशा पद्धतीने, पद्धत 1 आणि पद्धत 2. पद्धत 1 यामध्ये आपल्याला काय करायचे, व्यक्ती 8व्या क्रमांकाला आहे म्हणल्यानंतर 8व्या क्रमांकामध्ये आपण काय करायचे, रेषा मारायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हा 8वा क्रमांक आहे आणि हा कोणाचा आहे, केतकीचा. इथं केतकी उभी आहे. ही जर मध्यभागी उभी असेल तर तिच्या दोन्ही बाजूला तितकीच मुलं असतील. जेवढी पुढे असतील तेवढीच पाठीमागे असतील. मग पुढे मुलं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. तर तेवढीच आपल्याला मुलं पाठीमागे 7 काढायचे म्हणजे 7 रेषा काढू. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि आता ही मध्यभागी उभी झाली. तर आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की एका रांगेमध्ये माझा एकूण मुले किती आहेत. तर काय करायचे, ते सर्वजण मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर त्या रांगेमध्ये एकूण मुले 15 असतील. एकूण मुले किती असतील, 15 असतील. पद्धत 2, पद्धत दुसऱ्या पद्धतीने सांगतोय. मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सूत्र, एकूण मुले जर शोधायची असतील, एकूण मुले बरोबर मधल्या व्यक्तीचा क्रमांक, व्यक्तीचा क्रमांक कंसामध्ये गुणिले 2 वजा 1. सूत्रामध्ये किती टाकू, मधल्या व्यक्तीचा क्रमांक आहे 8 गुणिले 2 कंस पूर्ण वजा 1. 8 गुणे 16, 16 वजा 1 15. त्या रांगेमध्ये 15 मुले उभी असतील. प्रश्न तिसरा, एका झाडाच्या रांगेत 11व्या क्रमांकाच्या आंब्याचे झाड मध्यभागी आहे. तर झाडाच्या रांगेत एकूण झाडं किती, दोन्ही पद्धतीने शक्य तोपर्यंत मी सांगतो. दोन्ही पद्धतीने 11 नंबरचं झाड आहे आंब्याचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 क्रमांकाचं झाड आहे आंब्याचं. मला सांगा ते मध्यभागी आहे असं सांगितलंय. मध्यभागी आहे, मध्यभागी आहे. तर आता ते मध्यभागी आहे का, तर ते एका बाजूला आहे, रांगेच्या एका कडेला आहे. मध्यभागी ते नाही. मध्यभागी येण्यासाठी दोन्ही बाजूला तितकीच झाड असावी त्याच्या. मग पुढे 11 असेल तर पुढे 10 आहेत. मग मागे 10 काढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सर्व झाडे मोजू. ही 10 आताच मोजलेत. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. या रांगेमध्ये 21 झाडे आहेत. ही झाली खूप सोपी पद्धत, ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी. दुसरी पद्धत, एकूण झाडे 11 गुणिले 2 वजा 1
11 दुने 22 वजा 1 22 वजा 1 21 21 झाले. इथं सांगायला थोडस चूक झाली. मधल्या क्रमांक झाडाचा गुणिले 2 वजा 1. मधल्या क्रमांकाचा झाड 11 नंबर. 11 गुणिले 2 22 वजा 1 करायचे 21. 21 झाडे असते. तिसरा एकाच व्यक्तीचा पुढून किंवा पाठीमागून क्रमांक दिला असेल तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती ते कसं शोधायचं हे आपण आता इथून पुढे शिकणार आहे. त्यासाठी आपण एक नमुना प्रश्न घेऊया. तो नमुना प्रश्न. एका रांगेमध्ये शोभा पुढून 5वी व पाठीमागून 3री उभी आहे तर त्या रांगेत एकूण मुली किती दोन्ही पद्धतीने सांगतो कसं सोडवायचे. एक पद्धत आपण कशी सांगू रेषा मारायची आणि दुसरी पद्धत सूत्राने. रेषा मारून कसं सांगतो बघा. रांगेमध्ये शोभा हे पुढून 5वी तर आपण रेषा मारू 1 2 3 4 आणि 5. या 5 क्रमांकाची जी मुलगी आहे ती कोण आहे शोभा आणि ती पुढून म्हणजे आपण या बाजूने मोजू. पुढून 5वी आहे का 5वी पुढून ठीक आहे 1 2 3 4 5 आणि ही शोभा पाठीमागून 3री आहे. जर ही शोभा पाठीमागून 3री असेल तर तिच्या मागे किती मुले उभे असतील 2 असतील. म्हणजे तिचा नंबर आला पाहिजे 1 2 आणि हाच तिसरा नंबर आलेला तिचा. म्हणजे 5वी आणि 3री शोभा 2 वेळा मोजलेली आहे. व्यक्ती एकच आहे. मग या रांगेमध्ये एकूण मुली किती आहेत तर पहा 1 2 3 4 5 6 7. तर त्या रांगेमध्ये एकूण मुली 7 आहेत. एकूण मुली किती आहेत 7 आहेत. तर आपण सूत्राने कसं सोडवलं आहे बघा. खूप सोपं आहे सूत्र. एकूण मुली किंवा एकूण व्यक्ती बरोबर व्यक्तीचा किंवा वस्तूचा पुढून क्रमांक क लिहितो अधिक पाठीमागून किंवा मागून क्रमांक कंस वजा 1. व्यक्तीचा पुढून क्रमांक सूत्रात आपण किमती घालू. शोभा पुढून 5वी म्हणून 5वा नंबर इथे टाकलेला आपण तिचा अधिक पाठीमागून ती 3री होती म्हणून 3रा क्रमांक. यांची बेरीज करणारे परत वजा 1 करणारे 5 आणि 3 8 वजा 1 तर तिचा 7वा क्रमांक असेल. सॉरी त्या रांगेमध्ये एकूण 7 व्यक्ती असतील. प्रश्न दुसरा. एका रांगेमध्ये समीक्षा पुढून 7वी व मागून 6वी उभी आहे तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत कसे शोधणारे आपण दोन्ही पद्धतीने मी सोडवतो. पुन्हा एकदा बघा. रांगेमध्ये समीक्षा पुढून 7वी आपल्याला 7 रेषा काढायची आणि 7वी समीक्षा असेल 1 2 3 4 5 6 आणि 7. ही 7वी रेषा आहे आणि ही समीक्षा उभी आहे. कोण आहे समीक्षा. ही लिहितो म्हणजे समीक्षा. ही 7वी आहे याचा अर्थ तिच्या पुढे 6 उभी आहेत मुली. किती 6 नंबर देतो 1 2 3 4 5 आणि 6 नंबर दिले. ती पुढून 7वी आहे. तीच समीक्षा सांगितलंय की मागून 6वी उभी आहे म्हणजे तिला 2 वेळा मोजले. आता मागून 6वी तर आपण काय करणार आहे 6 रेषा मारणार आहे 1 2 3 4 5 आणि 6वी रेषा मारत असताना आपल्याला सांगितले काय की ती 6वी मागून जर ही समीक्षा असेल तर तिचा मागून सुद्धा नंबर आला पाहिजे 6वा.
1 2 3 4 5 आणि 6 मी इथं 6वा लिहितो म्हणजे बघा 6व्या क्रमांकाचा आणि 7व्या क्रमांकाची व्यक्ती एकच आहे त्या रांगेमध्ये मग आता त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत तर बघा ही 6 मोजली कुठून ही 7 8 9 10 11 आणि 12 एकूण मुले किंवा एकूण मुली त्या रांगेमध्ये किती आहेत 12 आहेत हे आपण सूत्राने कसं सोडवणार तर हे बघा सूत्र सांगितलेल्या पद्धतीनं एकूण व्यक्ती सूत्र कशासाठी लिहितोय की आपल्याला सूत्र पाठ होण्यासाठी एकूण व्यक्ती बरोबर कंसामध्ये व्यक्तीचा पुढून क्रमांक अधिक मागून क्रमांक वजा 1 व्यक्तीचा पुढून क्रमांक आहे 7वा अधिक मागून क्रमांक आहे 6वा वजा 1 7 आणि 6 13 13 वजा 1 बरोबर 12 तर त्या रांगेमध्ये एकूण मुली किंवा एकूण विद्यार्थी 12 आहेत किती आहेत 12